मुसळधार पावसाला सुरुवात झाली की चिपळूण जवळचा हा सवत्सडा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागतो, पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतो आणि असा आनंद लुटण्यासाठी हा धबधबा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात। राज ठाकरे यांना सुद्धा या धबधब्याने मोहित टाकलं होतं। एकदा कोकण दौऱ्यावर होते राज ठाकरे, त्यावेळी या ठिकाणी त्यांनी गाडी थांबवून या धबधब्याचं सुखद दर्शन घेतलं होतं आणि या वर्षी सुद्धा हा धबधबा प्रवाहित झालेला आहे। मी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी पर्यटकांशी आलेल्या तरुणांशी आपण बातचीत करणार आहोत। तर चला, मगाशी आपण या बालिकेबरोबर बोललो, श्रीषा तिचं नाव। ती म्हणाले की मी पाणी अंगावर घेतलं आणि थंडी वाजत होती। तिचे पालक आहेत सोबत आपल्या, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, प्रचंड चिपळूणमध्ये पाऊस पडतोय, अतिवृष्टी सुरू आहे आणि अशा काळात सुद्धा तुम्ही या ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी, धबधब्याच्या ठिकाणी आलेला आहात, काय सांगाल? हा ऍक्च्युली चिपळूणचा वैभव आहे। सवत्सडा हे चिपळूणचा वैभव आहे व या सवत्सड्याला सगळ्यांनी भेट द्यावी। आता तरी पाणी लाल आहे, पण साधारण अजून एक महिना गेला की पाणी खूप स्वच्छ होतं आणि अजून भरपूर इथे पर्यटक येतात। पण हा धबधबा जर का आपण वाचवला तर ना, याच्यामुळे अजून भरपूर सारे पर्यटन येईल आणि त्याच्यामुळे ही जी काय मुलं आहेत किंवा आमच्यासारखे लोक सुद्धा, त्यांना खूप आनंद मिळतो। सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्यात असं आपल्याला वाटतं? सुरक्षेच्या दृष्टीने मुळात म्हणजे जे काही बाजूला रेलिंग आहे ते अजून पूर्ण झालेलं नाहीये, तर ते करायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे मध्ये एक खड्डा झालाय की जिथे पाणी अचानक वाढतं, तर तो जर का खड्डा त्यांनी नीट केला किंवा थोडासा उंचवटा केला तर लोकांना यायला बरं पडेल। कारण जे म्हातारी माणसं आहेत ते येऊ शकत नाहीत इच्छा असून सुद्धा। आपण दरवर्षी येता? हो, दरवर्षी येतो आम्ही। इथे पेढ्यातच राहतो, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी येतो इथे। धन्यवाद। आणि अजून एक म्हणजे लोकांनी हे समजायला हवं की जे इथे येऊन ड्रिंक वगैरे करतात आणि बाटल्या फोडतात, तर इतर येणारे जे पर्यटक आहेत त्यांना त्यांचा त्रास होऊ शकतो। लहान मुलं सुद्धा असतात, वयस्कर असतात, तर त्या बाटल्या, काचा आणि बाकीचे जे रॅपर वगैरे असतात चिप्सचे, ते न टाकता इथे स्वच्छता राखावी, हे लोकांनी त्याचं मात्र काळजी घ्यायला हवी। एक महत्वाचा मुद्दा ताईंनी मांडलेला आहे की जे पर्यटक हुल्लडबाजी करतात, मद्यपान करतात, बाटल्या फोडतात या ठिकाणी आणि येणाऱ्या पर्यटकांना त्याचा त्रास होऊ शकतो, तर यावर प्रशासनाने लक्ष द्यावं असं या निमित्ताने या ताईंनी या ठिकाणी प्रशासनाला सूचना केलेली आहे। धबधब्याच्या ठिकाणी तरुणाई जल्लोष करताना दिसते आम्हाला। या ठिकाणी काही तरुण मुलं आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा की पाऊस प्रचंड चाललाय शहरामध्ये, पूर सदृश्य परिस्थिती आहे। काल तर पूर भरलेला होता, आज पुराचं पाणी थोडंफार ओसरलंय, पण पाऊस थांबायचे काही चिन्ह नाहीये। धबधबा अत्यंत वेगाने कोसळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आलेला आहात, काय सांगाल? काय नाही, आता आम्हाला म्हणजे आम्ही आता इकडे आज येणार नव्हतो बरीचशी मुलं, पण आता आम्ही म्हटलं की सवत्सडासारखं ठिकाण कुठे नाही म्हणजे आपल्या चिपळूणमध्ये तरी, तर आम्ही सगळ्यांना एकत्र केलं आणि आज सुट्टीचा दिवस आहे, बऱ्याच लोकांना सुट्टी आहे, शाळांना सुट्टी आहे, तर आज बोलला आपण सवत्सड्यावरती जाऊया मजा घेण्यासाठी। तुम्ही किती जण आलात आणि तुम्ही कुठल्या गावचे रहिवासी आहात? आम्ही 8 लोक आहोत, 7 ते 8 लोक आहोत। आम्ही चिपळूणपासून 10 किलोमीटर मोरवणे गाव आहे, तिथून आम्ही आलो। मग दरवर्षी तुम्ही येऊन या ठिकाणी मजा करत असता? दरवर्षी येतो आम्ही, दरवर्षी। इतर पर्यटकांना काय सांगशील तू? काय नाही, सगळ्यांना हे सांगेन की सवत्सड्यासारखा धबधबा तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही, सगळ्यांनी इथेच या। धन्यवाद। मौज मजा करा, पण या ठिकाणी तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या, इतरांची पण काळजी घ्या, इतकंच या निमित्ताने मी सांगतो।